किल्ले जंजिरा एक अभेद्य जलदुर्ग। ज्यांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही अपयशाला सामोरे जावे लागले। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही सिद्धीचे संस्थान खालसा होईपर्यंत या अजिंक्य किल्ल्याने कधीही शरणागती पत्करली नाही। याचे एक कारण म्हणजे त्याची विशिष्ट प्रकारची बांधणी, त्यावरील बलाढ्य तोफा आणि त्याला असलेली नैसर्गिक अनुकूलता, आणि यामुळेच मराठ्यांना कायम माघार घ्यावी लागली। हा जंजिरा स्वराज्यात असावा हे शिवरायांची खूप मोठी इच्छाच नव्हे तर महत्त्वाकांक्षा होती व यासाठी महाराजांनी जंजिरावर बऱ्याच स्वाऱ्या केल्या, पण महाराजांना देखील कायम अपयश आले। अखेरपर्यंत जंजिरा स्वराज्यात काही आला नाही। महाराजांनी स्वराज्याचा निरोप घेतला। शिवरायांच्या पश्चात त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचे संभाजीराजांनी ठरवले आणि आबासाहेबांचे जे संकल्पित तेच करणे आम्हास अगत्य हे सूत्र मानून संभाजीराजांनी जंजिरा मोहीम हाती घेतली। आरमारावरील निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जंजिरा स्वराज्यात असणे हे महत्त्वाचे होते। हे कोडे शिवरायांना चांगलेच उमगले होते। यासाठी शिवरायांनी जंजिरा घेण्यासाठी जवळजवळ 7 ते 8 वेळा प्रयत्न केले, पण जंजिरेकर सिद्धीने त्यांना यश प्राप्त होऊ दिले नाही। स्वराज्याचा भार सांभाळल्यानंतर संभाजीराजांनी जंजिरा मोहिमेची सूत्रे हाती घेतली। मागील अनुभव पाहता समोरासमोर युद्ध करून अथवा त्यावर हल्ला चढवून जंजिरा प्राप्त होत नव्हता। त्यामुळे जंजिरा हा कूटनीती आणि भेदनीती करूनच घ्यावा हा विचार शंभूराजांनी केला आणि त्यांनी एक धाडसी बेत आखला। 1682 साली शंभूराजांनी सिद्धीच्या विरुद्ध एक गुप्तकट रचला। यासाठी निवड करण्यात आली ती कोंडाजी फर्जंद यांची। ठरल्या मसलतीप्रमाणे कोंडाजींना सिद्धीत सामील व्हायचे होते आणि त्याकडे चाकरी करायची होती, आणि एका ठरल्या दिवशी किल्ल्यामधील दारू कोठारास आग लावून एकच भडका उडवून द्यायचा होता। त्याप्रमाणे कोंडाजी सिद्धीकडे चाकरीसाठी रुजू झाले। ते कसे गेले, ही चाकरी कशी मिळाली याबद्दल इतिहास मौन बाळगून आहे, पण तिथे गेल्यावर त्यांनी एक बटकी खरेदी केली। ज्या दासीमुळे हा बेत फसला ती काजी महम्मद तालकर याची स्त्री होती। तिच्या करवीत सिद्धीस सर्व माहिती मिळाली व लगेच त्याने कोंडाजींनी मंडळीस कैद केले। सिद्धी तसा क्रूर कर्माच त्याने लगेच हुकूम फरमावला आणि कोंडाजींचा शिरछेद करण्यात आला। सोबतींपैकी कोणास जलसमाधी देण्यात आली तर कोणी पळून गेले। स्वराज्याचा एक तारा कोंडाजींच्या रूपात निखळला। हे तेच कोंडाजी ज्यांनी अवघ्या 60 मावळ्यांना सोबत घेऊन पन्हाळगड एका रात्रीत सर केला होता। या संमतीचा उल्लेख हा चिटणीस बकरीमध्ये येतो। कोंडाजींचे वर्तमान संभाजीराजांना कळताच त्यांनी पुढचे आणखी एक धाडसी पाऊल उचलले। एवढ्या दिवसांपासून ठरवलेला एक धाडसी प्रयत्न फसला होता। याच दरम्यान खासा औरंगजेब संपूर्ण लव्याजमासहित दख्खनात उतरला होता। फेब्रुवारी 1682च्या सुमारास त्याने बुऱ्हाणपूर सोडले। त्याच वेळी औरंगजेबाचा सरदार हसन अली याने आपला मोर्चा कोकणाकडे वळवला आणि कल्याण भिवंडी जाळून भस्म केले। याची नोंद जेदेश शकावलीमध्ये मिळते। शके 1603 माघ मासी हसन अली कल्याण भिवंडी जाळून फिरून गेला आणि नेमकी याच सुमारास स्वतःच्या बापाविरुद्ध बंड करून औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर महाराष्ट्राच्या आश्रयास आला होता। त्याची सोय शंभूराजांनी पालीजवळ सुधागडच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचापूर येथे केली होती। जेदेश शकावलीमधील नोंदीनुसार शके 1603 ज्येष्ठसी सुलतान अकबर शाह औरंगजेबावर यागी होऊन त्र्यंबकास आले। त्यात संभाजीराजांनी कोकणास पालीस ठाव दिला। अकबराची येणे म्हणजे एक मोठी सुवर्णसंधी होती। त्याचा संभाजी महाराजांनी खूप सत्कार केला। याचाच फायदा घ्यावा या हेतूने संभाजीराजांनी अकबरात जंजिरा मोहिमेत सहभागी करून घेतले। शंभूराजांनी मोहीम हाती घेतल्यापासून तोफांची तुफान सरबत्ती करून देखील जंजिराच्या घेऱ्यात मराठ्यांना प्रवेश मिळत नव्हता। या संबंधी मुंबईकरांनी सुरतकरांना 19 जानेवारी 1682 रोजी एक पत्र पाठवले। त्यातल्या नोंदीनुसार सिद्धी जोपर्यंत तह करत नाही किंवा माघार घेत नाही तोपर्यंत संभाजीराजास शांतता मिळणार नाही असा त्यांनी निग्रह केला आहे। काही किल्ल्यात प्रवेश करणे जरुरीचे आहे। किल्ल्याच्या आत प्रवेश केल्याशिवाय विजयश्री प्राप्त होऊ शकत नव्हती। जंजिराभोवती सिद्धीचे आरमार आणि किल्ल्यातून होणारा प्रतिकार यामुळे किल्ल्यात प्रवेश करणे अशक्य होते। म्हणूनच संभाजीराजांनी आता सिद्धी जेरीस आणण्यासाठी सागरात सेतू बांधण्याचा निर्णय घेतला। हे म्हणजे कल्पनेपलीकडचे होते। इतिहासामधून इतिहास पाहायचा म्हटले तर जसे प्रभू रामचंद्रांनी वानर सेनेच्या मदतीने
सेतू बांधून लंका प्रवेश केला, तसेच थेट खाडी बुजवून सेतू बांधून जंजिरा सर करण्याचा संभाजीराजांचा मानस होता. सेतू बांधण्याचे काम सुरू झाले. लाकडाचे ओंडके, आवश्यक तेवढी साधनसामग्री मागवण्यात आली. हा प्रयोग कितपत सफल होईल हा एक मोठा प्रश्न होता, पण याकडे एक धाडसी निर्णय म्हणून पाहता येईल. सेतू बांधण्यात थोडे यश प्राप्त झाले खरे, पण निसर्ग चक्रापुढे कोणाचे काय चालणार. सागरास भरती आली आणि केल्या कामावर पाणी फिरले गेले. आणि याच दरम्यान औरंगजेब दख्खनात उतरल्यामुळे आणि त्याचे सरदार कोकणात उतरल्यामुळे संभाजीराजांना जंजिरा मोहीम अर्धवट सोडणे क्रमपात्र झाले. खासा दिल्लीपतीच महाराष्ट्रात आल्यामुळे संभाजीराजांसमोर मोठे आव्हान उभे राहिले. त्यामुळे दादाजी रघुनाथ यांच्याकडे मोहिमेची सूत्रे देऊन संभाजीराजे परतले आणि पुन्हा जंजिरे मोहीमने हुलकावणी दिली. थोरल्या महाराजांचे स्वप्न पुन्हा स्वप्नच राहिले. जंजिरा स्वराज्यात आला नाही हे शल्य शिवरायांप्रमाणे संभाजीराजांच्या मनात देखील कायमच राहिले. सह्याद्रीमधील किल्ले घेण्याचे कसब, युद्धनीती हे जसे मराठ्यांना अवगत होते, तसेच सागराच्या बाबतीत समुद्र, आरमार, जलदुर्ग हे क्षेत्र सिद्ध्यांचे होते. त्यामुळे सिद्धी थोड्या या बाबतीत वरचढ ठरले. पण या सर्व बाजूंनी थोडेसे चिकित्सकदृष्ट्या पाहिली असता आपल्याला एक गोष्ट प्रखरतेने दिसून येते, ती म्हणजे ज्याचे आरमार त्याचा समुद्र हे ओळखून शिवरायांनी सागरावर जे आपले वर्चस्व प्रस्थापित केले, त्यामुळे डच, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज यांपासून महाराष्ट्र काही काळ का होईना बचावला. कदंब राजवटीनंतर मराठ्यांचे स्वतंत्र आरमार असावे ही शिवरायांची कल्पना मार्गदर्शक ठरली. आणि जितक्या जागरूकतेने शिवरायांनी आरमार निर्माण केले, त्याचाच समर्थ वारसा पुढे शंभूराजांपासून ते कान्होजी आंग्र्यांनी चालवला. त्यासाठी केलेल्या सर्व प्रयत्नांना, वेळप्रसंगी स्वतःचे प्राण देणाऱ्या कोंडाजींसारख्या वीरांना, शंभूराजांच्या त्या धाडसी प्रयत्नाला त्रिवार मुजरा.